एक जोडपं खूप वयस्क होतं. पती हा 80 वर्षाचा असतो आणि पत्नी ही 75 वर्षाची असते. हे दोघंही म्हातारे असतात. पत्नी नेहमी बेडवरच पडलेली असते. ती सारखी आजारी असते आणि पती हा 80 वर्षाचा असूनसुद्धा तो सगळे कामं करत असतो. आता तोही थकल्यासारखा झाला होता आणि त्यालाही असं वाटत होतं की आता मला पण थोडंसं रेस्ट हवं आहे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला सजेस्ट केलं की तुम्ही कुठली तरी नर्स ठेवून घ्या, तुम्हाला मदत होईल. तर त्यानेही विचार केला की बरोबर आहे, आपल्याला एखादी नर्स ठेवायला हवी, कारण मीही करू शकत नाही आणि माझी पत्नी पण बेडवरच असते. त्यामुळे दोघांनाही हेल्प करण्यासाठी एखादी नर्स असायला हवी. तो बऱ्याच मुलींचा इंटरव्ह्यू घेतो. नर्स मुली त्याच्या घरी येतात. तो बऱ्याच मुलींचा इंटरव्ह्यू घेतो आणि एका 21 वर्षाच्या मुलीला तो फायनल करतो आणि तो विचार करतो की ही मुलगी आता आमची सेवा करेल. तर ती मुलगी पण तिथे त्यांच्यासोबत राहायला तयार होऊन जाते. पण तिची एक अट असते, तिची एक कंडिशन असते. ती म्हणते की माझा बॉयफ्रेंड आहे, तर तो जर इथे मला भेटायला आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का? तर ते म्हणाले की नाही, आम्हाला काही फारसा प्रॉब्लेम होणार नाही, पण आजूबाजूच्या लोकांना प्रॉब्लेम होऊ नये आणि घरातही त्याच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी तू घ्यायला हवी. तर ती म्हणाली ठीक आहे. ती राहता राहता 6 महिने होऊन जातात आणि या 6 महिन्यामध्ये एक रात्र अशी येते की ह्या तिघांनाही मरण येते, ह्या तिघांचाही मृत्यू होतो आणि हे मृत्यू का होते ही घटना जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत या स्टोरीला नक्की ऐका. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती, आणि दिल्लीमध्ये वसंत विहार नावाच्या एका ठिकाणी पती पत्नी हे राहत असतात आणि पती हा 80 वर्षाचा असतो आणि पत्नी ही 75 वर्षाची असते. ती सारखी आजारी असते, त्यामुळे ते एका नर्सला ठेवतात. हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण एका सकाळी 8 वाजता एक कामवाली बाई त्यांच्या घरी येते, जी झाडू पोछा डस्टिंग करणारी असते. ती त्यांच्या घरी येते आणि ती खूप बेल वाजवते. ती नेहमीच येणारी असते. ती खूप बेल वाजवते, पण कोणीच दार उघडत नाही, कोणीच रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळे 5-7 मिनटं होऊन जातात. ती वाट बघते की कोणीतरी येईल, पण कोणीच येत नाही. तर तिला लक्षात येते की अरे, माझ्याकडे तर किल्ली आहे. मग ती किल्ली दाराला लावण्याचा प्रयत्न करते, तर दार तिला उघडं दिसते आणि ती सरळ आतमध्ये जाते. तिला थोडंसं आश्चर्यही वाटते की दार असं कसं उघडं आहे. पण तिला असं वाटतं ठीक आहे, घरात 2-3 लोकं आहेत, तर कोणी पण उघडलं असेल आणि कुठेतरी बाहेर गेले असतील किंवा बाहेरून आतमध्ये काहीतरी असेल म्हणून दार उघडं असेल. पण असं नेहमी होत नाही. पण तरी ते त्या दिवशी झालं. तर ती दार उघडून जशी आतमध्ये जाते तर पहिले हॉल येतो. त्या हॉलमध्ये ती नर्स अशी उपडी पडलेली असते आणि सगळीकडे असं रक्त रक्त लागलेलं असते. ती जोराने ओरडते की हे मी काय पाहते आहे. ती तशीच त्या म्हाताऱ्या पती पत्नीच्या रूममध्ये जाते, तर ती अजून जोराने किंचाळते. ते लोक त्याहीपेक्षा भयंकर कंडिशनमध्ये तिथे पडलेले असतात. ती जोराने ओरडते. तिचं ओरडणं ऐकून आजूबाजूचे सगळे लोक तिथे गोळा होतात आणि बघतात की काय झालं. सगळे डोळे असे विस्फाटून, म्हणजे डोळे असे खूप, म्हणजे शॉक होतो त्यांना आणि आश्चर्य वाटते की 3-3 मर्डर इथे कसे काय झाले. आणि कुणाला काही असं सुगावा पण लागला नाही, कारण कोणाला वाटलंच नाही की इथे मर्डर होऊ शकते म्हणून. आणि तिथले लोक पोलिसांना फोन करतात आणि पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचतात. ते लोकांना चौकशी करायला सुरुवात करतात, ते तपास करतात त्यांना आणि प्रेताला पोस्टमॉर्टमसाठी ते लोक पाठवून देतात. पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली. ते लोकांना आधी तर चौकशी करायला लागले. ते घरी प्रत्येक ठिकाणी निरीक्षण करायला लागतात आणि प्रत्येकाने विचारायला लागतात की नर्स किती महिन्यांपासून इथे आहे, नर्स का लावल्या गेलेली आहे, हे दोघं पती पत्नी का असतात आणि यांची मुलं कुठे गेले.
मुलगा 10 वर्षापूर्वी यांचा एकुलता एक मुलगा जो होता तो 10 वर्षापूर्वी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला होता. तेव्हापासून हे दोघंच पती पत्नी राहत होते आणि त्यांची मुलगी जी होती, एकच मुलगी त्यांना होती, तिचंसुद्धा लग्न झालं होतं आणि ती बाहेर दुसऱ्या सिटीमध्ये राहत होती. त्यामुळे आई बाबा इथे दोघंच होते आणि काम करणाऱ्या बाया होत्या आणि आता 24 तासासाठी त्यांनी नर्सही लावलेली होती. पण त्या नर्सलाही कोणीतरी मारून टाकलं होतं आणि त्यांनाही कोणीतरी मारून टाकलं होतं. पोलिसांनी जेव्हा इकडे तिकडे बघायला, शोधायला, निरीक्षण करायला लागले ते, तर ती जी नर्स होती तिच्या उशीखाली त्यांना एक गर्भनिरोधक वस्तू मिळालेली आणि तीच वस्तू हे प्रूव्ह केलेलं की मर्डर कोणी केलेलं आहे. त्या नर्सच्या उशीखाली पोलिसांना जे काही दिसते तर त्यांना असं वाटतं की हो न हो, हा जो मर्डर केलेला आहे हा हिच्या बॉयफ्रेंडनी केला असेल आणि त्यांनी मोबाईलमधून तिच्या बॉयफ्रेंडचा नंबर काढलेला आणि त्याचं लोकेशन त्यांनी माहिती करून घेतलं आणि ते त्याला पकडून सरळ ठाण्यात घेऊन येतात आणि त्याला विचारतात की सांग, ह्या तिघांना तू कशासाठी मारलं? तर तो म्हणतो की मी नाही मारलेलं आहे. पोलिसांना वारंवार तो एकच उत्तर देतो की नाही, मला यातलं काहीच माहिती नाही, मला नाही माहिती की यांचा मर्डर कोणी केलेला आहे. पोलिसांना खरं वाटत नाही, पण तरीही तो सारखं एकच उत्तर देतो. तो सुद्धा उत्तराखंडचा असतो आणि गाझियाबादला तो ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असतो आणि तो या नर्सला ओळखत असतात कारण हे दोघंही एका ठिकाणचे असतात. ह्या दोघांचे संबंध असतात, त्यामुळे हे दोघं एकमेकांना भेटायचे. पण तरीही मी या तिघांना मारलेलं नाही असं तो ठामपणे पोलिसांना सांगतो आणि पोलिसांनाही असं वाटतं की वारंवार हा एकच उत्तर देतो आहे, त्यामुळे कदाचित याने हे केलं नसावं. म्हणजे जे म्हातारे असतात त्यांचा मोबाईल गुरुग्राममध्ये कुठेतरी वाजतो. पोलिसांना असं वाटते की मरण तर दिल्लीला झालेलं आहे आणि गुरुग्रामला यांचा फोनची रिंग कशी काय गेलेली आहे आणि 10 सेकंदासाठीच ती रिंग गेलेली असते. तर पोलिसांना असं वाटतं की तिथे जाऊन आपण शोधायला पाहिजे. ते तिथे जातात तर तिथे एक हॉटेल असते राहण्याचं. तर तिथे ते बघतात की इथूनच बेल आलेली आहे आणि ते तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांचा डेटा काढतात आणि कोण इथे आहे हे बघतात. तर त्यांना 2 नावं असे दिसतात, जे असते प्रीतीचं आणि दुसरं नाव असते मनोज भट्टचं. तर ते म्हातारे असतात, त्यांच्या मुलीला विचारतात की तू ह्या दोघांना ओळखतेस का? तर ती म्हणाली हो, मी प्रीतीला तर ओळखतेच, कारण माझी आई जिथे नोकरी करायची तिथेच हिची पण आई नोकरी करायची आणि माझी आई आणि हिची आई चांगल्या मैत्रिणी होत्या आणि आम्ही एकमेकांना खूप चांगल्याने ओळखतो. तर मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिने म्हटलं की मनोज भट्टसुद्धा माझ्यासोबत होता. हे दोघंही होते, त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेलं आणि पोलिसांनी विचारलं की तुम्ही मर्डर केलेला आहे का? तर ते म्हणाले नाही नाही, आम्ही नाही केलेलं आहे. मग पोलिसांनी विचारलं की मग हा मोबाईल तुझ्याजवळ कसा काय आलेला आहे? त्यांना जेव्हा सक्तीने विचारलं तेव्हा ती प्रीती सांगू लागली की हो, आम्हीच मारलेलं आहे. कारण तर पोलिसांनी विचारलं का मारलेलं आहे? तर ती म्हणाली की आमच्याकडे, म्हणजे ती ऑलरेडी म्हणजे लग्न झालेली होती. ती 6 महिन्यात तिचं लग्न तुटलं. त्याच्यानंतर तिचं दुसरं लग्न झालं. ते दुसरं लग्नही 5-6 वर्ष टिकलं. त्याच्यातनं तिला 2 मुलं पण झालेली आणि तो नवरासुद्धा तिला सोडून विदेशात पळून गेलेला आणि ती एकटीच राहत होती. ती कॉल सेंटरवरती जॉब करायची. कधी ती आपलं व्यवसाय सुरू केलेला होता तिने, खानावळचा वगैरे, आणि त्यानंतर तिला असं वाटलं की खानावळचा जो बिझनेस आहे त्यालाच आपण थोडं वाढवायला पाहिजे आणि तिने मग तिथे हॉटेलसारखं तिने सुरुवात केलेलं, म्हणजे पेइंग गेस्टसारखं ती ठेवायला लागली होती. आणि त्याच्यातच हिची भेट त्या मनोज भट्टसोबत झाली होती. तो मनोज भट्ट हा क्रिमिनल माइंडचा होता. त्याने ऑलरेडी आपल्या पत्नीचा मर्डर केला होता आणि तो 7-8 वर्ष
कारागृहात सुद्धा राहून आलेला सुटलेला होता आणि त्यानंतर ह्या दोघांची जेव्हा भेट झाली तेव्हा हे दोघं पण एकमेकांच्या प्रेमामध्ये होते. ती 42 वर्षाची होती आणि हा 40 वर्षाचा होता. पण तरीही हे एकमेकांच्या संबंधांमध्ये आले होते आणि तो तिला नेहमीच विचारायचा की तुझ्या कोणी ओळखीचे असे लोक आहेत का, की श्रीमंत म्हातारी अशी काही आहेत का. तर तिने एकदा म्हटलं की हो, हे अंकल आंटी आहे जे दोघंच राहतात. तर मग त्याने काही प्लॅन केलेला आणि तिला म्हटलं की तू जा आणि तिथे रेकी करून ये, बघ तिथे किती लोक आहेत, काय आहेत, ते आपल्या जाळ्यात अडकू शकतात का. तर ती त्यांच्या घरी जाते आणि तिथे नर्स असते. त्या नर्ससोबत त्याची चांगली मैत्री होऊन जाते. ती म्हणते की मी इथेच इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि आंटी अंकल मला चांगल्याने ओळखत असल्यामुळे मी त्यांना बघायला आलेली आहे. तर ती नर्स मुलगी पण तिला छान रिस्पॉन्स देते आणि या दोघांमध्ये मैत्री पण होऊन जाते आणि म्हणते की मी येत राहील भेटायला वगैरे. तर ती म्हणाली ठीक आहे. तर आंटी अंकल पण खुश होऊन जातात तिला भेटून, जुन्या गोष्टी आठवतात आणि म्हाताऱ्या लोकांना जुन्या गोष्टी खूप आवडतात बोलायला, सांगायला. त्यामुळे बराच वेळ ती त्यांच्यासोबत राहते, बोलते आणि एकंदरीत छान वातावरण निर्माण होते तिघांमध्ये पण. आणि ती नंतर मग चहा कॉफी घेऊन निघून जाते. पण ती 2-3 दिवसाने परत येते आणि रात्री 11:30च्या जवळपास येते आणि ती म्हणते की आंटी अंकल जर झोपले असेल तर माझा बॉयफ्रेंडसुद्धा माझ्यासोबत आलेला आहे, तर त्याला पण तू ठेवू शकतेस का, सकाळ झाल्यावर आम्ही निघून जाऊ. तर ती म्हणाली ठीक आहे. मग आता त्या फ्लॅटमध्ये म्हातारे तर आपल्या रूममध्ये असतात. ती नर्स आणि हे दोघं म्हणजे प्रीती आणि मनोज हे दोघं पण तिथे राहतात. आणि मनोज म्हणतो की मला चहा हवा आहे, तर तू बनवून देशील का. तर नर्स म्हणाली हो ठीक आहे ना, कारण त्या प्रीतीसोबत तिचे चांगले संबंध पण झाले होते. तर ती म्हणाली ठीक आहे ना. मग ती चहा करते आणि चहा करून सगळ्यांना जेव्हा ती देते आणि ती पण प्यायला लागते तेव्हा तो मनोज मागून तिच्यावरती वार करतो आणि 36 वार तिच्यावरती करतो आणि तिला जागेतच ठार करून टाकतो. त्यानंतर तो त्या दोन जे म्हातारे आहेत, 80 वर्षाचे म्हातारे आणि 75 वर्षाची जी म्हातारी आहे, तिच्याजवळ जातात दोघंही आणि ते दोघंही म्हणजे मनोजच त्या दोघांनाही मारून टाकतो. आणि त्यानंतर त्या घरामध्ये किती पैसे आहेत, किती संपत्ती आहे, हे सगळं ते शोधाशोध करतात. 2:30 वाजेपर्यंत ते सगळं शोधतात. त्यांना काही सोन्याच्या बांगड्या मिळतात, काही दागिने मिळतात, काही डायमंडचे दागिने मिळतात आणि हे सगळं घेऊन ते लोक तिथून निघून जातात. पण तरीही त्यांना कुठेतरी भीती वाटते हे सगळं केल्यानंतर. तर ते सरळ घरी न जातात ते गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये जातात आणि तिथे चुकून त्यांच्या हाताने त्या म्हाताऱ्या अंकलचं मोबाईल सुरू होऊन जातो आणि पोलिसांना ते समजते आणि ते तिथे जाऊन त्यांना पकडून घेतात. पोलीसवाले म्हणतात की आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी सगळीकडे सर्च केलं होतं, त्यांच्या घरी गेलेले आणि सगळं शोधलं होतं. तर गर्भनिरोधक जे सामान त्या नर्सच्या खाली मिळालं होतं, उशीच्या खाली मिळालं होतं, तेच त्यांच्या घरी पूर्ण पॅकेट पडलेलं होतं आणि त्यांना त्याच्यावरून पण संशय आला होता की हेच लोक अपराधी आहेत. आणि आता असं झालेलं आहे की ते 5 वर्षापासून कोठडीमध्येच आहे. तर ती जी मुलगी आहे प्रीती, तिने की मला सरकारी साक्षीदार व्हायचं आहे. न्यायालयाने तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता ती सरकारी साक्षीदार होणार आहे. आणि तो जो मुलगा आहे मनोज, आता त्या रात्री काय झालं ते सगळं सविस्तर ती सांगणारच आहे. त्याच्यातनं त्या मुलाला तर चांगली शिक्षा होईल आणि तो कदाचित कोठडीमध्येच राहील. महानगरामध्ये किंवा आता छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा जिथे पती पत्नी दोघं जे म्हातारे राहतात त्या ठिकाणी अशा लोकांना इझी टार्गेट केल्या जाते आणि त्यांच्यावरती अटॅक करून त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. अशा केसेस खूप वाढत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे.
परत भेटूया पुढल्या वळणावरती. त्याबद्दल लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.